शिंदेंच्या सेनेचा महापौर असलेल्या पालिकेमध्ये 1.25 वर्षांनी भाजप महापौर पदावर दावा करणार अशी माहिती प्राप्त झाली आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरल्याची ही माहिती। मुंबईमध्ये 5 वर्ष भाजपाचाच महापौर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे। बातमी महत्त्वाची आहे। 1.25 वर्ष मुंबईचा महापौर पद भूषवलं जाणार। यामध्ये भाजपचा 1.25 वर्ष महापौर पद असणार, तर शिंदेंच्या शिवसेनेचं महापौर हे 1.25 वर्ष असणार अशी माहिती मिळालेली होती। मात्र आता भाजप महापौर पदावर दावा करते अशी माहिती समोर येते आहे। अमेय घोळे आपल्या सोबत आहे, शिवसेना गटनेते। अमेयजी, आता एक नवी माहिती आमच्या समोर आलेली आहे। आता 1.25 वर्षांनी भाजप महापौर पदावर दावा करणार अशी माहिती मिळते आहे। यात 100% आम्हाला कुठलीही कल्पना नाहीये, पण मी इतकंच सांगेन की जोपर्यंत महायुतीचे आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांची जी काय भावना आहे ती आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत मांडू आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी, मग शिवसैनिक असो किंवा भाजपाचे कार्यकर्ते असो, सगळ्यांना तो लागू आहे। बरं, अमेयजी, खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आता शिंदे म्हणजे तुमच्या शिवसेनेला 1.25 वर्षांनी महापौर पद दिलं जाणार असं समजतंय, हे खरं आहे का? नाही, तेच सांगतोय, जोपर्यंत साहेब मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेब जोपर्यंत आम्हाला अधिकृतपणे ज्या गोष्टी सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही काही माध्यमांना सांगू शकत नाही। आणि जो निर्णय ते देतील, मग 2.5 वर्ष असो किंवा 1.25 वर्ष असो, तो जो निर्णय ते घेतील तो आम्हाला लागू आहे। हो, मात्र अमेयजी, तुम्हाला महापौर पद, तुमच्या शिवसेनेला महापौर पद दिलं गेलं तर तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? तुम्हाला महापौर पद हवंय का? तर हे बघा, राजकारणात कोणाला कुठलं पद हवंय तर सगळ्यांना सगळी पदं हवी असतात, पण ते शेवटी काय होतं की पक्षाच्या नेतृत्वांमध्ये जेव्हा समन्वय आहे आणि जेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा होते तेव्हा या गोष्टी क्लिअर होतात की बाबा की कुठलं पद घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं ते। आणि पक्षाची जी काही भूमिका आहे इकडे दोन्ही पक्षांच्या आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जी भूमिका आहे त्या जेव्हा आम्हाला कळतील तेव्हा याच्यावरती शिक्कामोर्तब होईल। बरं, पण तुम्ही दावा करणार आहात का अमेय घोलेजी? कारण तुम्ही एकनाथ शिंदेकडे या संदर्भातला दावा करणार आहात का तुम्हाला मिळावं महापौर पद यासाठी? नाही, हे बघा, जेव्हा जर दोघांच्या चर्चेमध्ये जर याच्यातनं काही आउटपुट निघाला, पॉझिटिव्ह आउटपुट निघाला तर 100% सगळ्यांचं स्वागत आहे। आणि जे नेते आम्हाला बोलतील ते सगळे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही 100% त्याला आम्ही लागू आहे, आम्हाला तो आदेश लागू आहे आम्हाला सगळ्यांना। बरं, अमेयजी, आणि आम्ही ही निवडणूक महायुती म्हणून लढलो आहोत आणि महायुती म्हणूनच राहू। बरं, हो, तुम्ही म्हणताय महायुती म्हणूनच राहू, मात्र 1.25 वर्षांनी जर तुम्हाला महापौर पद दिलं गेलं, मात्र जर भाजप त्या महापौर पदावर दावा करत असेल, त्या दरम्यान तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, शेवटी मी परत एकदा तेच सांगतो की जो निर्णय जो साहेब घेतील आणि मुख्यमंत्री साहेब घेतील तो भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना दोघांना लागू राहणार। हो, अमेयजी, खरं तर एकनाथ शिंदे यांनी महापौर पद मागावं अशी तुमची इच्छा आहे का? नाही, हे बघा, मी परत त्याच गोष्टी बोलतोय की हे दोघांमध्ये ज्या चर्चा झाल्या आहेत आणि ज्या चर्चेचं तात्पर्य जे आलंय, तात्पर्य आणि जे पुढे जे काय होणार आहे त्या दोघांनी आम्हाला सांगतील, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना सांगतील ते, आणि जे नेते मंडळी आम्हाला जे गाईड करतील त्यावरती आम्ही आमचं पुढचं जे काही आहे महानगरपालिकेमधले त्या गोष्टी आम्ही करू। हो हो, अमेयजी, तुम्हाला मी असंच थांबवते, आमच्या सोबत असेच राहा। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे गटनेते गणेश खणकर आहेत। खणकरजी, आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे की 1.25 वर्षाचं महापौर पद असणार आहे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये, ही माहिती खरी आहे का? नाही, बघा, ही बातमी मला आपल्या माध्यमातूनच कळली। एकतर महापौर पद, उपमहापौर पद असेल किंवा ज्या विशेष समित्या आहेत याबाबत भाजपा शिवसेना आमच्या नेत्यांनी बसून याबाबत एकमतानं काही बाबी ठरवलेल्या आहेत, त्या पद्धतीने आमची वाटचाल सुरू सुद्धा आहे। आपण जे मला आज सांगते तरी याबाबतीत आम्ही अनभिज्ञ आहोत आणि आमचे नेते मंडळी याबाबत योग्य निर्णय घेतील आणि मग तसं आपल्याला तो कळवला जाईल। आता तरी माझ्याकडे अशी काही माहिती नाहीये।
गणेशजी, खरं तर 1.25 वर्षांनी शिंदेंच्या शिवसेनेकडे महापौरपद गेलं, त्या दरम्यान तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? त्यांना हे महापौरपद दिलं गेलं, याबाबत तुमचा निर्णय काय असेल? नाही, मी काय म्हणालो की याबाबत आमचे नेते मंडळी योग्य वेळेला निर्णय घेतील आणि मी आता जे म्हणालो की महापौर पद उपमहापौर पद याबाबत काही निर्णय झालेले आहेत आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल सुरू आहे. आमच्याकडे महापौर पद आलंय आणि शिवसेनेकडे उपमहापौर आले. त्यांनी त्यांचा पक्षाचा नेता त्यांनी उपमहापौर म्हणून संजय गाडीन यांची निवड केली. आम्ही रितू तावडे यांची निवड केली. या पुढे जे आपण जी बातमी देतात ती माझ्यापर्यंत अजून त्यातली काही माहिती आलेली नाही. बरं, खंडकरजी, खरं तर आम्हाला जी माहिती मिळाली यानुसार मुख्यमंत्र्यांमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीतून हा निर्णय सध्या समोर आलेला आहे 1.25 वर्षांचा. मात्र काय तुम्हाला काय वाटतं, तुमच्यापर्यंत अजून काय माहिती पोहोचलेली आहे या संदर्भात? खरं तर खरंच हवी आहे का शिंदेंना महापौरपद? नाही, असं आहे, राजकारणात प्रत्येकाला आपापल्या पक्षासाठी आणि आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांसाठी काही मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आपण जे मला विचारताय त्यातली काही माहिती आमच्याकडे आलेली नाही. बरं, नक्कीच. गणेश खंडकरजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अमेशजी आणि गणेश खंडकरजी, तुम्हा दोघांनाही धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. महत्त्वाची अपडेट, शिंदे सेनेचा महापौर असलेल्या पालिकेमध्ये 1.25 वर्षांनी भाजप महापौर पदावर दावा करणार अशी माहिती मिळते. मुंबईमध्ये 5 वर्ष भाजपाचाच महापौर होणार असा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिल्याची समजत आहे. खरं तर 1.25 वर्षाचं महापौरपद असेल भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीतून आम्हाला माहिती मिळालेली होती. मात्र आता भाजप पूर्णपणे 5 वर्ष महापौर पदावर दावा करत आहे.